लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. माजी सहकार मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता आपल्या बरोबर आहेत. पहिल्यांदा भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एकंदरीत आपण बघितलंय की आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले ते इंदापूरकडे. आता इंदापूरमध्ये पहिले 2 नेते होते, आता 3 नेते झाले. एकतर आपण मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपलं IBN लोकमत परिवाराचा आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो. वास्तविक पाहता आम्ही कधीच वाढदिवस साजरा करत नाही, पण आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता की आमच्यासाठी तुम्ही आज संपूर्ण दिवस द्या, आणि म्हणून मी आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लोकांच्यातच आहे आणि लोकांच्या बरोबरच मी माझा वाढदिवस साजरा करतोय. अर्थात मी साजरा करत नाही, ते लोक साजरा करत आहेत. त्यामुळे साहजिक आहे, आता 2-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि एकंदरीत आपण बघितलं असेल सकाळची आत्ताची गर्दी वगैरे, संध्याकाळी पण अजून एक मोठा कार्यक्रम इंदापूरला होणार आहे. साहजिक आहे, सामान्य लोकांची अपेक्षा आहेत. आता बघू पुढे काय होतंय. आता आत्ताच्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर पार पाडताना आपण बघतोय, परंतु याबरोबर आपण अनेक कार्यक्रमांची दिशा हातामध्ये घेऊन पुढे चाललेला दिसतं. नाही, आम्हाला पुण्यातल्या काही हॉस्पिटल्समधल्या काही डॉक्टर लोकांचे मला स्वतः फोन आले मागच्या 8 दिवसामध्ये, आणि त्यांनी सांगितले की आम्हाला फ्रेश ब्लडची आवश्यकता आहे पुण्यामध्ये. कारण पुण्यामध्ये काही हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा आहे, आणि म्हणून आमच्या सगळ्या युवकांनी आज निर्णय घेतला की कमीत कमी 601 बॉटल्स रक्तदान आज करायचं. आणि मला वाटतं 350-400 पर्यंत रक्तदान झालेलं आहे. अजूनही ते रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे. अजून 2 ठिकाणी पण रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे साहजिक एक सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पण खूप आग्रह आहे. कारण गेले 10 वर्ष झालं, ठीक आहे, जनतेनं मला भरपूर दिलं, ह्यात मतदारसंघातल्या लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं. 1952 सालापासून ह्या मतदारसंघाची रचना, ह्या मतदारसंघाचं नेतृत्व, ह्या मतदारसंघाची विकास कामं आणि ह्या मतदारसंघाची 5-6 पिढ्यापासूनची एक नाळ जोडली गेलेली आहे. आणि साहजिकच आहे की आता लोकांना वाटतं की पुन्हा एकदा ह्या निवडणुकीमध्ये आपण पुढे यावं. आपण बघितलं की गेल्या 1 वर्षापूर्वी अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला आणि अजितदादा महायुतीमध्ये आले. आता महायुतीमध्ये इंदापूरमध्ये 2 नेते आहेत. एक म्हणजे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करत आलेलं आहे, लोकांनी बघितले, आपला देखील चेहरा समोर आलेला आहे. मग नक्की महायुती कुणाला शब्द देणार? नाही, आता याचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ लेवलला घेतील, आणि वारंवार मी ह्या बाबतीमध्ये माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आता आमच्या राज्यस्तराच्या आणि केंद्रस्तरावरच्या नेतृत्वाने या संदर्भातला फायनल कॉल घ्यावा आणि ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं. आपण बघितलंय की लोकसभेच्या निवडणुकीला इंदापूरमध्ये आल्यानंतर मलिदा गँग मोठ्या प्रमाणात चर्चेत होती, आणि जे काही कामं झाली ह्याच्यामध्ये टक्केवारी घेण्यात आली असा देखील आरोप करण्यात आला. आणि जे काही कामं दर्जेदार व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने कामं झाली नाहीत. कामाचा दिखावा केला गेला, परंतु प्रत्यक्षात बारामतीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने दर्जेदार कामं होणार होती तशी झाली नाही असा देखील आरोप मतदारांनी केलेला आहे. नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. कारण कुठलंही सरकारी काम किंवा सरकारी योजनेमधून येणारे जे पैसे असतात ते जनतेच्या कर रूपातून असतात, आणि त्या कर रूपातून तो निधी जमा होतो आणि तो विभागाला तो खर्च करण्याकरता मिळतो. ठीक आहे, आमच्या मतदारसंघात निधी आला, ठेकेदार म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो कोणालाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल आमचं कोणाचाच आक्षेप नाही. पण जे इस्टिमेट असतं, जे स्पेसिफिकेशन असतात, भले ते रस्त्याचं काम असेल, कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल, जलसंधारणाचं काम असेल, बंधाऱ्याची कामं असतील किंवा हर घर जल योजनेची कामं असतील, ही वस्तुस्थिती मात्र स्पष्ट आहे की या तालुक्यामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर काम करत होते किंवा ज्यांना कोणाला ती ठेकेदारी मिळालेली आहे
त्यांनी मात्र कामाचा दर्जा राखलेला नाही. हे मी टीका म्हणून बोलत नाही, ही वस्तू तिथे आहे. आणि म्हणून ज्याला कोणाला काम दिलं गेलं असेल त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केलं आणि त्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. सगळे रस्ते निकृष्ट झालेले आहेत. आता जवळजवळ 650-700 कोटीच्या आसपास पिण्याच्या पाण्याकरता पैसे आले. त्याही पैशाचं काम मला असं वाटतं अजून योजना पूर्ण होत आहेत, पण ज्यावेळेस त्या पूर्ण होतील त्या चालतील का? खरंच त्या गावाला, वाड्या वस्त्याला, प्रत्येकाच्या घरामध्ये नळ कनेक्शन मिळणार आहे का? नळ कनेक्शन मिळालं तर त्या नळातनं पाणी येणार आहे का? आलं पाणी तर ते फिल्ट्रेशनचं पाणी असणार आहे का? ह्या सगळे प्रश्न नाही म्हणलं तरी आता लोकांच्या नजरेसमोर आलेले आहेत. आणि साहजिकच आहे, माणसं बघत राहतात काय चाललंय ते, आणि हा सामान्य लोकांच्या मध्ये राग आहे, ही वस्तू तिथे आहे. आपण बघितलंय की आता 2 दिवसावर जनसन्मान यात्रा इंदापुरामध्ये येते, जी आपण बघितलं की एका बाजूला मालोजी राजांची गुढी संदर्भात शासनाने निधी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे असा देखील आरोप होते. परंतु एका बाजूला विद्यमान आमदार म्हणतात की आम्हाला सलोखा जपायचा आहे, आम्ही तिथं दर्ग्याचं बी सुशोभीकरण करणार आणि गुढीचं बी त्या ठिकाणी उभारणार असं एकंदरीत ते म्हणाले. आणि आता जी पुलाचं उद्घाटन होतंय, आता 2 दिवसानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. खरंच या पुलाचं भूमिपूजन केलं जातंय, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल असं वाटतं? नाही, मालोजी राजेंची घडी ही इंदापूर तालुक्याचंच काय, पण संपूर्ण महाराष्ट्राचं आणि सगळे देशाचं एक वैभवाचं ठिकाण आहे. कारण त्याला मालोजी राजेंची घडी म्हणतात. मी पण मंत्रिमंडळात असताना खूप त्या घडीसाठी आम्ही निधी आणला, काही कामं केली. साहजिक आहे, तिथं काही मोठ्या प्रमाणात काय अतिक्रमण झालेलं आहे. परंतु ते जरी अतिक्रमण झालं असलं तरी आमची पण त्या सगळ्या लोकांशी चर्चा झाली, त्यामुळं त्याच्यात वाद नाही आहे कुणाचा. त्यामुळं गडीचं काम चांगलं व्हावं. वास्तविक पाहता सगळ्यात पहिल्यांदा आवाज मालोजी राजेच्या गडीचं काम पर्यटन विभागाच्या माध्यमातून करावं, ही सगळ्यात पहिली मागणी तर मीच केली होती. कारण सगळा शिवभक्त परिवार आणि मालोजी गडी संरक्षित राहावी यासाठी काही तरुण वर्ग काम करतोय. ह्या सगळ्यांची 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडेच बैठक झाली होती, सगळी माझ्या घरी आले होते. आणि त्यातून मग आपण ते पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलं. त्यांनी त्याच्यावरती मार्क करून जे आपले टुरिझम मंत्री होते मंगल प्रभात लोढा त्यांच्याकडे दिलं ते. आणि मग ह्या मालोजीराजे गडीचा एक आराखडा तयार करायला सांगितला. खरं म्हणजे सगळ्यांची मागणी अशी होती की तो आराखडा तयार करताना सगळ्या समाजसेवकांना विश्वासात घेऊन तो आराखडा तयार करायला पाहिजे होता. आता आम्हाला सुद्धा माहीत नाही की त्या आराखड्यामध्ये काय काय घेतलेलं आहे. टेंडर निघालं 36-38 कोटीचं, पण त्या आराखड्यामध्ये काय घेतलंय आपण? मालोजीराजेंच्या गडीच्या संदर्भामध्ये आपण कोणता प्लॅन तयार केलेला आहे? पुरातन विभाग आहे, त्याच्यामध्ये पर्यटन विभाग आहे, जिल्हा नियोजन मंडळ आहे, सार्वजनिक बांधकाम खातं आहे, इंदापूर नगरपालिका आहे. या सगळ्यांना एकत्रितपणे विश्वासात घेऊन आणि पब्लिकसाठी तो आराखडा खुला करायला पाहिजे होता की बाबा हा आराखडा आम्ही मालोजीराजेंच्या गडीसाठी केलेला आहे. तसा कुठेही मला काही प्रयत्न दिसत नाही. आणि टेंडर झालं का नाही ते आम्हाला काही कल्पना नाही, कारण मी प्रशासनामध्ये नसल्यामुळं किंवा कुठल्या संविधान पदावर मी नसल्यामुळं. त्यामुळं ॲक्च्युली त्या आराखड्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ठीक आहे, आम्ही ते समजून घेऊ. परंतु कुठलाही वाद त्या मालोजीराजेंच्या गडीच्या बाबतीमध्ये नाही आहे. आणि तसा जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. एकच उद्दिष्ट आहे की मालोजीराजेंच्या गडीचं काम चांगलं व्हावं, त्या नावाला शोभेल असं तिथं पर्यटन स्थळ निर्माण व्हावं, आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे हिंदवी स्वराज्याच्या संदर्भातला अभ्यास करणारा जो मोठा वर्ग आहे त्या वर्गासाठी आपल्याला त्याचा उपयोग व्हावा, नव्या पिढीला ते सगळे संस्कार निर्माण व्हावेत, ही खरं त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. मला असं वाटतं ते काम चांगलं होईल अशी अपेक्षा करू. असं जर आता तर तुम्ही म्हणलाय विश्वासात घेतलं नाही, परंतु मला एक भाऊ विचारायचे की इंदापूरच्या 18 ते 22 गावांचा पाण्याचा प्रश्न होता, त्याच्या देखील निर्णय घेण्यात येतो, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही.
आणि निवडणुका आल्या की भले लोक घोषणांची आश्वासनं दिली जातात, आम्ही हे करणार म्हणून सांगितलं. काय झालंय, गेल्या 10 वर्षामध्ये शेतीचा पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत इंदापूर तालुक्यावर तर खरंच अन्याय झालेला आहे. टीका म्हणून नाही, ही वस्तू तिथे माझ्या अप्रोक्ष आपण आता ही समोर सुद्धा एवढी माणसं बसली, त्यातल्या कुठल्याही माणसाला आपण विचारा की 2014 पर्यंत तुझा ऊस किती टन जात होता, तुझं क्षेत्र किती बागायत होतं, त्यावेळेस पण खडकवासला तेच होतं, भाटघर तेच होतं. पण आज आम्हाला पाणी का मिळत नाही? सनसर कटमधून एक 32 कोटी रुपये खर्च करून सनसर कट केला. मी आज सुद्धा माझ्या भाषणामध्ये सत्कारला उत्तर देताना बोललो मी, कारण शेवटी इंदापूर तालुक्याचं अर्थकारण हे 90% शेतीवरतीच आहे. आणि शेतीला पाणी आमचं हक्काचं, आमची 100 वर्षाची बागायत आहे हो. भाटघर धरण इंग्रजांच्या काळात झालं, शेटपळ तलाव इंग्रजांच्या काळात झाला, खडकवासला धरण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, कैलासवासी शंकरराव भाऊ असताना ते खडकवासला धरण झालं. त्याचं लाभ क्षेत्र मेजर इंदापूर तालुका करताय. पण आज प्रत्येक ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय. आणि मग हा अन्याय किती दिवस शेतकऱ्यांनी सहन करायचा? निवडणूक आली की 22 गावाचा प्रश्न आम्ही सोडवतो म्हणायचं. मी जोपर्यंत ह्या तालुक्याचा आमदार, राज्यमंत्री, मंत्री होतो, मी विधानसभेची विनंती अर्ज समिती आणली होती. नमुना नंबर 7 वर मी 1999 पासून 2014 पर्यंत नमुना नंबर 7 वरती ह्या 22 गावात 7,000 एकराला ऊसाला पाणी देत होतो आम्ही. आता ऊस तर सोडाच, साधं मकेला सुद्धा पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आमचं पाणी गेलं कुठं? मग आमच्या पाण्यावरती डल्ला कुणी मारला? हे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तर मला वाटतं कुठलंही राजकारण आपल्याला यात करायचं नाही. आमच्या हक्काचं पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आता महायुतीकडून लढायचं नाही, अपक्ष लढायचं. जे काय आहे ते महायुतीकडून लढायला विरोध होतोय कार्यकर्त्यांचा. नाही, असं आहे, आमचा तालुका राजकीयदृष्ट्या खूप जागरूक तालुका आहे. आमच्या तालुक्यामध्ये मुक्त लोकशाही आहे आणि 52 सालापासून आहे. म्हणजे 52-57ला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, पण त्यावेळी सुद्धा ह्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं शंकररावजी पाटील यांच्याच मागं ताकद उभी केली. 1977ला सुद्धा काँग्रेसची पिछेहाट झाली त्या काळामध्ये, पण त्याही काळामध्ये इंदापूरची सीट ही भाऊंची निवडूनच आली होती. त्याचं कारण असं आहे की हा तालुका सुसंस्कृत आहे, राजकीयदृष्ट्या हा तालुका अत्यंत जागरूक आहे. साहजिकच आहे, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता घराघरामध्ये 3-3, 4-4 पक्षाची विचार करणारी माणसं निर्माण झाली. त्यामुळे साहजिक आहे, बऱ्याच लोकांचा आग्रह असा आहे की तुम्ही आता अपक्ष उभा राहा. काय लोकांचं म्हणणं आहे तुम्ही विकास आघाडीतनं उभा राहा. हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांना वाटतं आणि कार्यकर्ते बोलून दाखवतात. गंमत अशी, ह्या तालुक्यामध्ये गेल्या 6 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2004ला मी पवार साहेबाला मदत केली. 3 महिन्यांनी विधानसभा लागली की आम्हाला विरोध. 2009ला आम्ही सुप्रियाताईला मोकळे मनानं मदत केली, कुठलीही अपेक्षा न करता. निवडणूक झाली की आमच्या विरोधामध्ये बंडखोरच उभा झाला. 2014ला काँग्रेस, राष्ट्रवादी आमचं सरकार एकत्र होतं. त्यावेळेस आमच्या नेत्यांनी सांगितलं की काम करायचं. आम्ही प्रामाणिक काम केलं. त्यावेळेस तर महादेव जानकर उभा होते. इलेक्शन अटीतटीचं होतं. तशाही काळामध्ये आमच्या लोकांनी आमचा शब्द मानून सुप्रियाताईंना निवडून आलं. 19ला म्हणजे 9ला आमच्या विरुद्ध बंडखोरी त्याच पक्षानं केली. 14ला तो पक्ष आमच्या विरोधात लढला. 19ला असं असताना सुद्धा मी काँग्रेसमध्ये होतो. आमचे नेते म्हणले की, पवारसाहेब सगळे म्हणले की सुप्रियाताईचं काम करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आम्ही केलं सुप्रिया सुळेंचं काम. आता साथ देतील का? आता साथ देतील का तुम्ही? माझं वाक्य तर पूर्ण होऊ द्या, त्या मुद्द्यावर येणार आहे मी. 19ला सुद्धा आम्ही सगळ्यांनी 77,000 मताचं लीड दिलं. 19ला आम्ही इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये. ते झाले की लगेच तिकीट आम्ही देऊ शकत नाही म्हणले. म्हणजे ठरल्या होत्या गोष्टी, नाही दिलं ते. आता पुन्हा 24ची लोकसभा लागली. 24ची लोकसभा लागली की आम्ही आता महायुतीमध्ये होतो. झालं, परत आम्हाला म्हणले आता की ही जागा आता महायुतीची अजितदादांच्या पक्षाला सुटली, आता तुम्ही महायुतीचं काम करा. आम्ही म्हणलं ही जागा भाजपलाच राहू द्या. नाही म्हणले ही जागा महायुतीला सुटली.
आमच्या नेत्यांनी, केंद्रीय नेत्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही काम करा. कुणी सांगावं, मी माझ्या कुटुंबानं, आमच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यानं प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं काम केलं. आता लोक शेवटी इलेक्शनमध्ये काम करणं आपल्या हातात असतं, मतदान करणं त्यांच्या हातात आहे. असं झाले की आता पुन्हा आता विधानसभा आली. आता बघू काय होते ते. त्यामुळे ह्या सगळ्या 6 निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता जो ग्राउंड लेवलला काम करतो जो कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ताही आता डिस्टर्ब झालेला आहे. तो कार्यकर्ता सुद्धा आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि मग हे सगळं आमच्या वरिष्ठांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे. आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत आम्ही त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. आता बघू ते काय मार्ग काढतात. भाऊ, मतदार राजा हा जाणता आहे. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. हे होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.